मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे साष्टांग अभिवादन करून जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवायचा आहे। प्रस्तुत अभंगातून तुकोबराय संतांच्या जीवनातली अमोघता आपल्या समोर प्रतिपादन करतात। संसारात दोन प्रकार आहे, एक प्रकार आहे मोघ आणि दुसरा प्रकार आहे अमोघ। मोघ म्हणजे व्यर्थ आणि अमोघ शब्दाचा अर्थ होतो सार्थ। ज्याला काहीतरी फळ आहे त्याला अमोघ म्हणतात आणि ज्याला काहीच फळ नाही त्याला मोघ म्हणतात। काही काही माणसं मोघम जगतात। विठ्ठल विठ्ठल भगवद्गीतेमध्ये परमात्मा सांगतात, अगायुरिंद्रियारामो मोघम पार्थस जीवते। जो इंद्रियांच्या मागे विषयामध्ये रममान होतो त्याच्या जीवनामध्ये फक्त पाप संचय होतो, म्हणून त्याचं जीवन व्यर्थ आहे। अकाळ काळामध्ये आलेले आभाळ व्यर्थ आहे, साबरीला आलेले फळ व्यर्थ आहे, शेळीच्या गळ्यावर असणारं स्तन व्यर्थ आहे, तसं जो विषयात रममान होतो त्याचं जीवन व्यर्थ आहे। अर्थ काय आहे ज्ञानोबा हरिपाठामध्ये गोड सांगतात, ऐका बरं। वाया येर झार हरिपाठामध्ये सांगतात, दटिका व्यवहार सर्व हा संसार व्यर्थ आहे। वाया धार संसाराची आणि हरिविन केली जाणारी सगळी वेरझार जर व्यर्थ असेल तर हरी सार्थ आहे। किंवा ज्ञानोबा त्याही बाबतीमध्ये सांगतात बरं का, एक नारायण
ज्ञानोबाराय सांगतात वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप संसार असार आहे म्हणजेच मोग आहे आणि भगवंताचं नाम सार आहे म्हणून अमोघ आहे. मग खरं सांगा आपल्या समोर दोन पदार्थ आले त्यापैकी एक असार आहे आणि एक सार आहे तर मनुष्याने कोणता घ्यावा? सार घ्यावा. सारा बाळा तू शाळेत जातो तुला एक उदाहरण विचारतो बरं मी. चुकलं आपलं काही नाही मार्क मिळाले तर मिळाले हरकत नाही. शाळेत जातो ना कितवीला आहे? हो आळंदीला कळालं ना मला मी लगेच चेहऱ्यानं ओळखलं. हा तेवढा मला ही फेस रीडरचा अभ्यास आहे. विठ्ठल आता तो श्रोता आहे ना माझा काही नाही आपल्यात भागून घेऊ आपण कोणालाच कळू द्यायचं नाही. मी तुला एक उदाहरण विचारतो हा सगळ्यालाच विचारतो. तसं आपण गावाकडे राहतो खेड्या गावामध्ये अजूनही गावरान गाईचं दूध मिळतं. चांगला ऐक बरं दुधाचा विषय बाळा चांगला ऐक. सगळ्या घरातल्या लोकांनी दूध खाल्लं आवाज नका करू हा कीर्तनात बडबड करू नये वाईट जन्म मिळतो पुढं. मग विठ्ठला विठ्ठला बडबड करू नये. ऐका कीर्तनात विक्षेप होतो देवाला त्याचा एक प्रकारचा दोष आपल्यावर येईल म्हणून टाळा ते. फक्त गावाकडचं हे जीवन आहे. सगळ्यांचं भोजन झालं दूध उरलं आणि जे काही दूध उरलं होतं ते दूध त्या माता भगिनी एका डेऱ्यात ठेवलं. दूध तापवण्याचा नियम असा आहे मी काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. ते मंद अग्नीवर तापवावं लागतं. शेणाच्या गौऱ्या तयार केल्या त्याचे खांड चुलीत टाकले. सकाळी 10 वाजता दूध ठेवलं तापवायला. माता भगिनी शेतामध्ये निघून गेली. 4-5 वाजता घरी आली. किती सुंदर दूध तापतं फक्त पाणी सुटू देऊ नका तोंडाला. इतकं सुंदर दूध तापतं जाडसर त्याचा साईचा थर तयार होतो. तो साईचा थर बाजूला काढला तर कधी कधी त्या दुधातही आपल्याला तुपाचे थेंब दिसतात बघा. दिसतात की नाही? आणि अशा दुधाला आपण विरजन लावलं म्हणजे दह्याचं विरजन ते एकदम मधी टाकायचं नसतं. ज्या पातेल्यात विरजन लावायचं त्या पातेल्याला सगळ्या बाजूला दही लावायचं आणि मग दूध ओतायचं. दही चांगलं तयार होतं. माझा अनुभव आहे अंगे. सुंदर अशा प्रकारचं दही तयार झालं. डेऱ्यात लावायचं मातीच्या म्हणजे पाण्याचा अंश निघून जातो. तुझं नाव काय सांगितलं? शुभम. वा शुभम. आता ऐका ज्या डेऱ्यामध्ये दही तयार झालं तर त्या डेऱ्यामध्ये मंथा रवी सोडला. रवी कशा करता? मंथन करण्याकरता. दह्याचं मंथन केल्यानंतर काय मिळतं रे? लोणी मिळतं. वा ते लोणी खाली असतं का वरती येतं? दोन्ही बरोबर आहे. खालीच असतं अगोदर मंथन केल्यानंतर वरती येतं. दह्याच्या अंगातून 2 पदार्थ निघतात. पहिला पदार्थ कोणता आहे? लोणी. दुसरा पदार्थ ताक. दुसरा पदार्थ ताक आहे. त्यापैकी सार आहे लोणी आणि असार काय आहे? ताक. मग शहाण्या मनुष्याने सार असणारं लोणी घ्यावं का असार असणारं ताक घ्यावं? तुम्ही काय घ्याल? ज्याला जे नाही मिळत तेच ते घेईल. काय घ्याल सांगा? काय घ्याल? ज्ञानोबाराय सांगतात मंथून नवनीता
मंथोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग दह्याचं मंथन केलं तर सार आपण लोणी घेतो आणि असार ताकाचा परित्याग करतो. तसा सार आहे परमार्थ आणि असार आहे प्रपंच. म्हणून प्रपंचाला फळ नाही बरं. या फळ ना चुंबिता जे काही पंडू सुता ते रुकचे हा. संसाराला फळ नाही, फुलही लागत नाही. म्हणून संसार कितीही मोठा केला तर व्यर्थ आहे आणि परमार्थ थोडा जरी केला तसा अर्थ आहे. विठ्ठल वाया जात नाही त्याला अमोघ असं म्हणतात किंवा त्याला सार म्हणतात. मग भगवंताचं नाम वाया जात नाही, भगवंताचा सहवास वाया जात नाही, तसं संतांचं असणारं जीवन वाया जात नाही. म्हणून आवाज नका करू. म्हणून संतांचा सहवास प्राप्त करण्याचा मनुष्याने सदैव प्रयत्न करावा. नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये म्हणतात तदेव साध्यताम तदेव साध्यताम. तो संतांचा सहवास प्राप्त करून घ्यावा. सहवास संतांचा 3 प्रकारचा. एक महत्संगस्तु दुर्लभ, मिळत नाही, मिळाला तर कळत नाही. संत आपल्यातच असतात पण आपल्याला मात्र ते ओळखू येत नाही. यदा कदाचित जरी सहवास झाला तर अमोघश्च वाया जात नाही. उपनिषदातली आपल्याला कथा सांगतो. शुभम ऐक बरं. आता तुझा आपला श्रोत आहे. तुझं काय नाव आहे? कृष्णा. ऐक. विठ्ठल विठ्ठल. उपनिषदामध्ये एक कथा आली. जानुश्रुती नावाचा एक राजा. कथा चांगली ऐका. नाही काहीतरी ही कथा तरी ऐका. मला शिवपुराण कथा येत नाही. इथं आहे बघा. संभाजी महाराज करतात त्यांच्याकडून ते ऐका. माझ्याकडून उपनिषदातली कथा ऐका. जानुश्रुती नावाचा राजा त्याने यज्ञ केला. आता आपल्याला एकच यज्ञ माहिती. कोणता? उदर बरन नोहे जानी ज यज्ञ कर्म. तेवढाच माहिती आपल्याला. बाकी यज्ञ काही माहितीच नाही. पण त्याने यज्ञ केला. यज्ञातून जे पुण्य तप प्रभाव प्राप्त झाला त्याचं तेज असं आकाशामध्ये पसरू लागलं. राजा सायंकाळी भोजन करतो आणि आपल्या असणाऱ्या महालाच्या गच्चीवर शतपावली करतो. जेवल्यानंतर मनुष्य जाग्यावर झोपला, ऐका बरं, तर त्याला रोग होतात. जेवल्यानंतर बसला तर त्याचं वजन वाढतं. जेवल्यानंतर लगेच पळू लागला तर त्याला मरण येतं. 100 पावलं हळूहळू चालला की त्याचं आयुष्य वाढतं. हे मी तुम्हाला फ्री सांगतोय. विठ्ठल सायंकाळचं भोजन झालं. राजा शतपावलीवरती करतोय. 100 पावलं चालतो आहे. आणि चालता चालता त्याच्या यज्ञाच्या तपाचा प्रभाव आकाशामध्ये असा फैलावू लागला. 2 राजहंस आकाशातून उडत होते. तरुण थोडा वेगात होता राजहंस, म्हातारा माग होता. म्हातारा सांगायचा बाळा जास्त पुढे जाऊ नको, मला अनुभव जास्त आहे. तरुण म्हणायचं नाही, नवीन गाडी आहे, मी पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. तरुण ऐकत नाही. कुठपर्यंत? धडकल्यापर्यंत. जोपर्यंत धडकत नाही तोपर्यंत ऐकत नाही. तरुण रक्त असतं. म्हातारा राजहंस म्हणायचा वेगात जाऊ नको. तरुण पुढे गेला पण तरुणाने विचारलं मी का वेगात जाऊ नये? म्हाताऱ्या राजहंसाने उत्तर दिलं बाळा, समोर जानश्रुती नावाच्या राजाचा महाल आहे. त्याच्या यज्ञात असणारं पुण्य तप प्रभाव आकाशामध्ये संचार करतो आहे. न जाण तुझ्या पंखाला जर ते तेज लागलं तर तुझे पंख गळून पडू शकतात. त्या तरुण राजहंसाने उत्तर दिलं ऐका म्हणे बाबा, या जानश्रुतीचा तप प्रभाव त्या रैक्व नावाच्या महात्म्यासमोर काहीच नाही. त्या राजाला पक्षाची भाषा कळायची. तो लमा माझ्यापेक्षाही कोणीतरी गाडीवान रैक्व आहे आणि त्या महात्म्याचा प्रभाव माझ्यापेक्षा जास्त आहे. दुसऱ्या दिवशी सभा भरवली आणि सगळ्या सैनिकाला सांगितलं रैक्व कोण आहे त्याचा शोध घेऊन या म्हणे. कोणीतरी महात्मा आहे. सैनिक निघाले पण ते सैनिकच होते. त्यांना महात्म्याचं काय लक्षण माहिती. त्यांनी मोबाईल काढला, महात्म्याचा सर्च शोध घ्यायला प्रारंभ केला. त्यांच्या मनात महात्म्याची व्याख्या काय? ज्याचे युट्यूबला जास्त कीर्तन तो महात्मा. विठ्ठल त्या
सामान्य पुरुषाला महात्मा काय कळणार आहे? गावोगावी आता हीच पंचायत झाली आहे. तुमची पत्रिका बघून समाधान वाटलंय. गावोगावी अशी पंचायत झाली आहे, ज्याला परमार्थाचा गंध नाही त्याच्या हातात नियोजन आले आणि त्याला काहीच कळत नाही. वर्षभर तो कशातच नसतो परमार्थामध्ये. वारी नाही, एकादशी नाही, महाशिवरात्र नाही, काही नाही, काही नाही. नियोजन करण्यास सगळ्यात पुढं. आता ज्याला परमार्थाचे जाणच नाही आणि त्याच्या हातात आपण पेरणीचा कारभार दिला, कसं काय होईल तुमचं? विठ्ठल इथली कार्यक्रमाची पत्रिका पाहिली तर समाधान वाटत आहे. हे परमेश्वर महाराजांचं नियोजन आहे, धोका खाणार नाही. विठ्ठल सैनिकाला महात्म्याचं लक्षण काय माहिती? दिवसभर महात्मे पाहिले पण शोधलाच नाही, सापडलाच नाही. बाजारात गेले सायंकाळी, एका चारचाकी नाही, बैलगाडी 2 चाकाची असते. त्या बैलगाडीच्या सावलीखाली एक मनुष्य आपला पाठ खाजवत बसला होता. सैनिकाला विचारलं, म्हणे तुम्ही लय थकलेले आहात, काही मदत करू का? ते सैनिक बावळट होते. मोठ्या माणसापेक्षा त्या मोठ्या माणसाच्या जवळ राहणारे माणसं खतरनाक असतात. सूर्य तेवढा तापत नाही जेवढी वाळू तापते. तसा राजा नम्र आहे पण सैनिक भयानक आहे. तो नाही, तो आम्हाला काय सांगतो म्हणे, काय मदत करणार? सांगा तरी. काय नाही म्हणे, आमच्या राजाने कोणीतरी रैक्व नावाच्या महात्म्याचा शोध घ्यायला सांगितला. त्या महात्म्याने उत्तर दिलं, या देहाला रैक्व असं म्हणतात. ओळखू नाही आलं सैनिकाला. ज्याचे नजर सामान्य असते त्याला विशेष कळत नसतं. अगम्याह, पण जरी महात्म्याचा संग नाही कळाला आणि प्राप्त झाला तर वाया जात नाही, त्याला अमोघश्य असं म्हणतात. संतांचं काहीच वाया जात नाही. ऐका बरं, संत आपल्या घरी जेवले वाया जात नाही, संतांनी आपल्याकडे पाहिलं वाया जात नाही, संत आपल्याशी बोलले वाया जात नाही, संतांनी आलिंगन दिलं वाया जात नाही, संतांचा पाय आपल्याला लागला वाया जात नाही, संतांचा हात लागला वाया जात नाही. नाही, संतांचा चरण नाही लागला, तो चरण ज्या रजकणाला लागला तो रजकण जरी लागला तरी वाया जात नाही. विठ्ठल संत आपल्या घरी आले आणि संतांनी फक्त आपल्याकडे पाहिलं, आपण त्यांना काही खाऊ घातलं तर ते वाया जात नाही. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य संन्यास ग्रहण करतात. संन्यासी महापुरुषाला द्रव्य जवळ ठेवता येत नाही आणि अग्नीला स्पर्श न करता स्वयंपाक करता येत नाही. संन्यासी महापुरुषाने भिक्षा मागावी. शंकराचार्य भिक्षा मागण्याकरता निघाले. गावोगावचे श्रीमंत माणसं महाराजांना आग्रह करायचे, महाराज आज आमच्या घरी भिक्षा ग्रहण करण्याकरता यावं. पण शंकराचार्य होते ते, आपण कोणाच्याही घरी जावं अन्न खाण्याकरता, पण कमीत कमी त्या लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ बघावी, त्यांच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन बघावं. झोपडी असेल तरी चालेल पण वारकऱ्याच्याच घरी जावं. बंगला आहे पण तुळशी वृंदावन नाही, जाऊ नये. विठ्ठल विठ्ठल. श्रीमंत माणसं आग्रह करतात, शंकराचार्य त्यांच्या जवळ जात नाही. एका गरीब असणारी आजीबाईंची झोपडी पाहिली. शंकराचार्य त्या अंगणात गेले. गेल्यानंतर ओम भवती भिक्षाम देही, भिक्षाम देही अशा प्रकारची हाक मारली. हातामध्ये काठी टेकत टेकत त्या झोपडीतून वयोवृद्ध झालेली एक आजीबाई बाहेर आली. काहीही तिला स्पष्ट दिसत नाही पण अंगणामध्ये चालत आली. कोणीतरी बाल संन्यासी आपल्या अंगणामध्ये आलेला आहे हे पाहिलं आणि सांगितलं, आई मला भिक्षा लागते आहे. आजीला रडू आलं. दरिद्र अवस्था भोगत होती. घरात गेली पाहिलं तर उतरणीला काहीच नाही. एका टोपलीत लक्ष गेलं. ते बांबूच्या काड्या असतात ना विळूच्या, त्याला काय म्हणतात आपल्याकडे? मी तुमच्याच भागातला आहे. दुरडी. हा, दुरडी म्हणतात. आहे ना आपल्या घरामध्ये? पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. दुरडीकडे लक्ष गेलं तर त्यात एक आवळ्याचं फळ होतं. तो आवळा त्या आजीबाईच्या अंगणात असणाऱ्या झाडालाच लागला होता. तोही दरिद्रीच होता बिचारा, कारण त्याला सुद्धा आयुष्यात एकच आवळा लागला होता. तोही वाऱ्याने खाली पडला आणि आजीनं ठेवून दिला.
सुकला होता. आजीबाई काहीतरी काय संस्कृती आपली, आलेला कोणताही व्यक्ती विनमुख पाठवू नये. सामर्थ्य असेल तर जेव घाला, नसेल सामर्थ्य तर फुकाचे जीवन तरी पाजा, पाणी तरी पाजा. नाही शक्य तर मधुर वा. प्रमाण असं पाहिजे बरं. जे कीर्तनकाराने दिलं ते नाही द्यायचं, दुसरं द्यायचं, पण अनुरूप द्यायचं. मी तरी म्हणलो होतो फुकाचे जीवन तरी पाजा, त्यांनी ताकावर नेलंय. नका गावलो दूध जयामध्ये सार. वा, खूप गोड प्रमाण दिलं बाबा. ताकाचे उपकार तरी करा, कमीत कमी दूध नाही देता आलं तरी ताक तरी द्या. नाही अन्नदान करता आलं तर कमीत कमी पाणी तरी पाजा. माणूस हो आम्ही त्याला पाणी पाजतो असं नाही. विठ्ठल विठ्ठल. काहीतरी आपण दिलं पाहिजे, संस्कृती आपली. आजीबाई अंगणात आल्या आणि शंकराचार्यांच्या हातामध्ये थरथरत्या हाताने, चांगला आहे का, थरथरत्या हाताने आवळा ठेवला. शंकराचार्यांना दोन गोष्टी कळाल्या. आजी काहीतरी देत आहे, औदार्य कळालं, आणि फक्त सुकलेलाच आवळा देते आहे, दारिद्र्य कळालं. दारिद्र्य आणि औदार्य दोन्ही गोष्टीचं दर्शन झालं. आणि शंकराचार्याने त्या ठिकाणी लक्ष्मी मातेची प्रार्थना करणाऱ्या स्तोत्र रचना केली. परिणाम असा झाला, शंकराचार्य निघून गेले, रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी जेव्हा आजीबाई जागी झाली, अंगणात येऊन पाहते तर आवळ्याचा पाऊस पडला. महाराज तुम्ही तर आता म्हणले एकच आवळा आला होता. हो, त्या झाडाला आवळा एकच होता, पण ज्या आवळ्यांचा पाऊस पडला ते झाडाचे नाही, सोन्याचे आवळे होते. विठ्ठल. शंकराचार्यांचं दर्शन झाल्यामुळे, त्या आजीच्या जीवनातलं दर्शन झाल्यामुळे दारिद्र्य निघून गेलं. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन, झाले तुकोबाराय सांगतात, धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन, झाले पापा तापा तुटे, दैन्य गेले उठा उठे. काय झालं नाही ना. विठ्ठल विठ्ठल हे माझ्या कीर्तनाचं यश आहे. कोणाला तरी वाटलं पाठिंबा देण्याकरता उभं राहावं. विठ्ठल दैन्य गेले उठा उठी, संतांचं दर्शन झालं तर वाया जात नाही. आलिंगन प्राप्त झालं, आलिंगन गडी मोक्ष सायुजता जोडे, आलिंगन वाया जात नाही. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊने केले सुखी, वाया जात नाही. चरण स्पर्श प्राप्त झाला तर वाया जात नाही. पण महाराज, आमचं दैव जर कमी असेल, आम्हाला संतांचा चरण नाही लागला, हरकत नाही. संतांचा चरण नाही लागला तुला, पण संतांचा चरण ज्या मातीच्या कणाला लागला त्याला रजकण असं म्हणतात. आणि तोही रजकण जर तुला भाग्ययोगाने सहज लागला तर जीवनातलं एक अनिष्ट जळून जात. उत्तरार्धात सांगतात, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय,
वेळात जास्त धावाय आज विठ्ठल नाही साक्षात स्पर्श प्राप्त झाला, परंपरेचा जरी लागला तरी काम होता. आपण जर आजारी पडलो तर दोन प्रकारचे औषध असतात, एक साक्षात औषध आणि एक परंपरेचं. बरं का शुभम, गोळी घेतली तर साक्षात औषध घेतलं आणि तेच औषध सुईद्वारे घेतलं तर ते परंपरेचं, कारण मध्ये सुई आली ना. औषध गोळीचं घेतलं तर साक्षात आहे, पण मध्ये कुणी जरी आलं तर ते परंपरेचं आहे. तसं संतांचा चरण लागला तर साक्षात आहे, पण चरण लागला रजकणाला आणि तो आपल्याला लागला तर मग परंपरेचा आहे. विठ्ठल चरणामध्ये आणि आपल्यामध्ये रजकण आहे. औषधामध्ये ना आपल्यामध्ये जशी सुई असावी तसं आपल्यात आणि संतांच्या चरणात रजकण आहे, पण लागला तर हरकत नाही. वासनेचे बीज जळून जाय, वासना आणि त्याचं बीज दोन्ही प्रकारे जळून जाते. वासना तीन प्रकारची आहे, एक देह वासना, दुसरे शास्त्र वासना आणि तिसरी लोक वासना. या तिन्ही वासना घातक आहे. एक वाक्य सांगतो, जास्त विस्तार नाही करत. देह वासना कशाला म्हणतात? मी सुंदर दिसावं, मी मरूच नाही, याला म्हणतात देह वासना. ज्याच्याकडे देह वासना त्याला वेळ नाही भेटत, बरं वेळ नाही भेटत बरं का कृष्णा. ज्याच्याकडे देह वासना आहे त्याला वेळ नाही भेटत, तो कायम शृंगारात राहतो. शृंगारही नाही कळणार तुम्हाला, मराठी सांगतो, मेकअप मध्ये राहतो. हे कळल तुम्हाला. ज्याचा मेकअप वर डोळा आहे त्याची देह वासना आहे. विठ्ठला कितीही प्रयत्न करा याचे तीनच परिणाम आहे. विपाया गीत पडे, भस्म होणे उडे, अग्नीत पडला देह तर राखच होणार आहे. कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्लं की त्यांच्या पोटातून याची विष्ठा होणार आहे. महाराज नाही अग्नीत पडलं, नाही कुत्र्यांनी याचा नाश्ता केला तर याच्यात आळ्या होणार आहे. म्हणून देह वासना परमार्थाला घातक आहे, चांगली नाहीये. दुसरी वासना आहे शास्त्र वासना. शास्त्र शिकावं पण शास्त्राचा अभिमान नसावा, शास्त्र वासना आहे. आणि तिसरी आहे लोक वासना. लोकांनी मला मानावं, मी प्रसिद्ध व्हावं. प्रसिद्ध होण्यापेक्षा मनुष्याने सिद्ध होण्यावर लक्ष द्यावं. प्रसिद्ध व्हावं, लोकांनी आपल्याला मानावं, या वासनेला म्हणतात लोकवासना. तिन्ही वासना घातक आहे. पण वासना कशाला म्हणतात उदाहरण देतो, ऐकता ना उदाहरण. एका तांब्यामध्ये दूध आहे. आता शुभम तुलाच बरं काय, दुधाचे सगळे दृष्टांत तुझ्याकडंच. एका तांब्यात दूध आहे, ते दूध आपण एका पातेल्यामध्ये ओतलं, तांब्या काय झाला? हा मोठ्याने सांग, काय झाला? रिकामा झाला. तो तांब्या आपण पाण्याने धुवून ठेवला. कशाने? पाण्याने धुवून ठेवला. तांब्यात काही आहे? काहीच नाही. पाण्याने धुवून ठेवला आपण. तांब्याचा वास घेतला तर वास येतो कशाचा? दुधाचा वास. दूध आहे का त्याच्यात? वास का आला? मग का आला? जरी तांब्यात दूध नसेल तर त्या दुधाचे सूक्ष्म संस्कार आहे. सूक्ष्म संस्कार आहे. तसं मागच्या जन्मातले विषय निघून गेले पण सूक्ष्म संस्कार राहिले, त्याला म्हणतात वासना. आणि त्या वासनेचं बीज जळालं पाहिजे. एखाद्या झाडाला जर नसतं तर त्या झाडाचे पालवी खुडावी का त्या झाडाचं मुळापासून उच्चाटन करावं? मुळापासून. तुम्हाला हरभऱ्याचं झाड नष्ट करायचं आहे आणि तुम्ही त्याचा पाला खुडत बसले. खुडता की नाही पाला? कधी? त्या हरभऱ्याची भाजी करायसाठी. मग आता पालवी जर आपण खुडली तर हरभऱ्याचं झाड नष्ट होईल? नाही होणार. त्याला मुळापासून नष्ट करावं लागतं. तसं वासना हे कार्य आहे आणि त्याचं कारण आहे अज्ञान. त्या वासनेचं बीज सुद्धा जळालं पाहिजे. विठ्ठल एकदा जर बीज जळालं तर त्यातून अंकुर येत नाही. आपण उपवास उद्या आहे बरं, उपवास उद्याही आहे आणि उपवास परवा पण आहे. चांगला आहे का? नाही तर काही काही माणसं रात्री द्वादशी सोडतील. असा प्रकार करू नका.
उद्या पूर्ण एकादशी आहे आणि परवा पूर्ण शिवरात्री आहे. 2 पर्व काळ आले, उपवास करा. हा, एका मनुष्याने उपवासाला शेंगदाणे खाल्ले. शेंगदाणे कसे खातात? मी असं एका विद्यार्थ्याला विचारलं कसे खातात, तो दाताने खातात. अरे ते नाही विचारायचं, भाजून खातात का कच्चे खातात? मग शेंगदाणे भाजून खाल्ले जातात. आता ऐका बरं, पण त्यात काही प्रकार आहे. काही माणसं शेंगदाणे भाजतात आणि त्याला तेल मीठ मिरची लावून तळतात, कुरकुरीत लागतात बघा. एका मनुष्याने ते शेंगदाणे खाल्ले कसे? भाजलेले, तळलेले, कुरकुरीत शेंगदाणे खाल्ले. त्याने विचार केला पुढच्या हंगामामध्ये भुईमुगाची आपल्याला पेरणी करायची, आणि हे सगळे सामान्य शेतकरी आहे, तसं नाही करायचं आपल्याला. हे सगळे कच्चे शेंगदाणे पेरतात, म्हणून भुईमुगाला कच्च्या शेंगा लागतात. आपण एक काम करू, शेंगदाणे पेरण्याच्या अगोदर शेंगदाणे भाजू, तेलामध्ये तळू, कुरकुरीत त्याला मसाला लावू, आणि असे कुरकुरीत शेंगदाणे जर आपण लावले, पेरले, तर शेंगा कशा येईल? हा, सांगा ना, कशा येईल? का येणारच नाही? येणारच नाही का? कारण ते बीज जळालेलं आहे. जे बीज जळत त्यातून अंकुर येत नाही, तसे वासनेचं कारण असणारं अज्ञान बीज आहे, आणि ते एकदा जळालं तर वासना निर्माण होत नाही. विठ्ठल विठ्ठल. फक्त संतांच्या सहवासामध्ये यावं. असं म्हणतात की मीराबाईंच्या घरी एक सेवा करणारी दासी होती. अंतरंगातली दासी आहे, सेवा करण्याकरता यायची. एके दिवशी त्याला ताप आला, 2-3 दिवस ती सेवेला चाली नाही. मीराबाईने तिने विचारलं, आजी तो येऊ द्या बरं का, पुण्य आहे, फक्त चावू नको बाळा. हे पशुपक्षी ज्या अर्थी कीर्तन येतात की नाही, देह निकृष्ट आहे पण भूमीत चांगलं येतात, पुण्य आहे. विठ्ठल विठ्ठल. ते विनाकारण चावणार पण नाही, जोपर्यंत आपण त्याला त्रास देत नाही. फक्त त्याला मारू नका कीर्तनामध्ये. असू द्या कोणता का प्राणी असा ना, त्याच्यामध्ये परमात्म्याची सत्ता आहेच आहे. मला इथं कीर्तन हा बघा, एक कुत्रं पण झोपलेलं आहे. असं कोणी म्हणाल नको की काल महाराजांचं कीर्तन कुत्रं सुद्धा नव्हतं. होतं ना? विठ्ठल विठ्ठल. 2-4 दिवस तुम्ही आल्या नाहीत. त्या आजीनं उत्तर दिलं म्हणे, माझ्या सोबत माझा मुलगा तरुण एके दिवशी या महालात आला. बर मग तुम्हाला त्याने पाहिलं आणि त्याच्या मनात भावना निर्माण झाली, लग्न करून तर मीराबाईंशी करेल असं. मग त्याचा मला ताप आला. ही जर बातमी राजाला कळाली तर देहदंड प्राप्त होईल, मुलगा वाचणार नाही. मीराबाईने सांगितलं काय हरकत नाही, मी तयार आहे. राजकुमारी सुंदर आहे, लावण्य गुण कुळवती अशी ती माऊली आहे. आणि मीराबाईने सांगितलं काही नाही, तुमच्या मुलाला सांगा मी लग्न करण्याकरता तयार आहे. ते 7 दिवसाचा उपवास होता. लग्न म्हणल्यानंतर तो एका पायावर आला. पण मीराबाईने त्याला एक अट सांगितली, मी लग्न करायला तयार आहे, पण समोर भगवंताची मूर्ती आहे, गळ्यात विणा घ्यायचा, हातात चिपळ्या आहे, पायात चाळ बांधलेली आहे, आणि भगवंताचं एकाग्र मनाने ध्यान करायचं. 1 सेकंद सुद्धा जर मन बाजूला गेलं तर धारदार तीक्ष्ण असणारी तलवार तुझ्या मानेवर आदळल्याशिवाय राहणार नाही. तलवार अशी आहे, माशी जरी बसली, नुसती माशी बसण्याकरता, तरी 2 तुकडे होतील. त्याने सांगितलं काय हरकत नाही, फक्त 7 दिवसाचा तर प्रश्न आहे की नाही, फक्त सप्ताह 7 दिवस झाले की मीराबाई आपल्याला मिळणार आहे. वासना आहे वासना. पण संतांच्या चरणाचा रजकन त्याला लागला, आणि जेव्हा त्याचा 1-2 दिवसामध्ये भाव बदलला, मीराबाईवर मला घेऊन तयार आहे. 7व्या दिवशी सांगितलं बाळा मी लग्न करण्याकरता तयार आहे. त्याने सांगितलं लग्न लागलं देवाशी. विठ्ठल विठ्ठल. आता वासना राहिली नाही, वासनेचं बीजही राहिलं नाही का? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. एकदा वासनेचं बीज जळून गेलं मग काय होतं?
सुख घडोघडी वाढू लागे. तुम्हाला वाटतंय हार चांगले असतात, चांगलेच असतात, पण माय वजनापेक्षा जास्त येते. आता ते कसे सहन करतो हे माझं मला माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल वासनेचे बीज जळून जाय, मग काय घडत. मग हा शब्द मग येतो. मग म्हणजे केव्हा? अगोदर एखादी घटना घडावी मराठी भाषेमध्ये, त्यानंतर मग शब्द येतो. मग गार वारा आला, पण केव्हा? अगोदर कुठंतरी पाऊस पडलाय. विठ्ठल विठ्ठल अगोदर वासना आणि वासनेचं कारण असणारं अज्ञान नावाचं बीज जळून गेल्यानंतर मग रामनामे उपजे आवडी. आवडी म्हणजे प्रेम. मग रामनामामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि या प्रेमाचा प्रकार असा आहे, सुख घडोघडी वाढू लागे. परमार्थातलं सुख क्षणाक्षणाला वाढतं, एरवी व्यवहारातलं सुख क्षणाक्षणाला कमी होतं. परमार्थामध्ये पहिल्या वर्षाला जेवढा आनंद आहे त्यापेक्षा दुसऱ्या वर्षी जास्त आनंद आहे. पहिल्या वर्षापेक्षा 24व्या वर्षाला जास्त आनंद आहे. 24व्या वर्षातील पहिल्या दिवसापेक्षा 5व्या दिवसाला जास्त आनंद आहे, असं मला वाटतंय. बरं, खरं खोटं तुम्हाला माहिती असं आहे. आणि मग हा आनंद शेवटी काल्यापर्यंत वाढत जातो. सुख घडोघडी वाढू लागे, पण व्यवहारात मात्र असं नाही घडत. व्यवहारातला आनंद प्रत्येक क्षणाला कमी कमी होत जातो. प्रतिक्षणम वर्धमानम हे व्यवहारात घडत नाही. मनुष्य जेवायला बसला, काय होतं जेवायला आज? नाही, गोड सांगा ना. शुभम, काय होतं जेवायला? वा, जामून कधी होते? ते आळंदीला असतात. कल्पना करा, एखादा मनुष्य जामून खायला बसला बरं का कृष्णा. मग पहिला जामून खाल्ल्यानंतर जेवढा आनंद होतो तेवढा दुसऱ्या जामूनला होतो का? वा, प्रामाणिकपणाने बोला. नाही होत म्हणे. आणि खरंय, नाही होत. पहिला जामून जेवढा गोड लागतो तेवढा दुसरा लागत नाही. दुसरा जेवढा गोड लागतो तेवढा तिसरा लागत नाही. प्रत्येक असणारा घासाला तो आनंद कमी कमी होत जातो. एका विद्यार्थ्याने 49 जामून खाल्ले. भोसले बाबा खाल्ले बरं का. एका जणाने खातात काही काही माणसं, आणि दिसायला किरकोळच असतात. माझ्याकडनं का बघून तिकडचं सांगतोय मी. 49 त्याने खाल्ले. वाडेकऱ्याने सांगितलं एवढा एक घे ना, म्हणजे तुझं अर्धशतक होईल. 50 घे एक. त्याने सांगितलं मी एक घेतला असता, पण तो एक जर मी घशात घेतला तर त्याला भेटण्याकरता आत गेलेले 49 बाहेर येतील. खरं सांगा, आनंद होतो का? नाही. प्रत्येक क्षणाला व्यवहारातला आनंद कमी कमी होत जातो. फक्त परमार्थ असा आहे की सुख घडोघडी वाढू लागे. प्रमाण देण्याकरता एका वेळेची वाट बघावी लागते. बरं, हे फार महत्वाचं आहे. वक्त्याचं वाक्य आवाजात तुम्ही ना बदल नका करत जाऊ.
ते नाजूक काम असतं, तुम्ही बिघडवलं बघा ते. विठ्ठल विठ्ठल एकदा लागलं ना तर व्यवस्थित लावायचं, सारखं कमी जास्त करताय तुम्ही. आता बिघडलाय आवाज. विठ्ठल विठ्ठल त्याला संधीची वाट बघावी लागते. पहिल्यासारखं करा आवाज आता. विठ्ठल विठ्ठल ते त्यांना नाही कळणार, ते वक्त्यालाच फक्त कळतं, बाकीच्याला नाही कळत. ते अहो सामान्य तेल जर नाही तापलं ना तेल तर जिऱ्याची फोडणी बसत नाही, तसं आहे ते. विठ्ठल विठ्ठल नाजूक काम असतं की नाही, ते एकदा लागलं की लागलंच. संधी काळ महत्वाची आहे. ते वक्त्याचं असं आहे, वक्त्याचं वाक्य संपलं की पूर्णविराम आला की मग प्रमाण आलं पाहिजे, नाही तर ती साखळी लागत नाही. काही काही माणसं फक्त शब्दाची वाट पाहतात, शब्द आला की प्रमाण देऊन मोकळे. ते लागत का नाही लागत हे काही घेणं नाही, आला शब्द देऊन मोकळं व्हायचं. पुण्य शब्द आला की पूर्व पुण्य ठेव, अरे गरज नाही ना. विठ्ठल विठ्ठल बघावते सुख गडोगडी वाढू लागे, प्रत्येक क्षणाला सुख वाढू लागतं. हा परमार्थातला आनंद आहे. आणि मग एकदा हा परमार्थातला आनंद वाढू लागला की त्याचा परिणाम देहावर 3 प्रकाराने होतो. तो कोबार 3ऱ्या चरणात सांगतं. अंतकरणात निर्माण झालेला आहे. मगरा मना मी उपजे आवडी, सुख गडोगडी वाढू लागे. आत असलेलं प्रेम बाहेर प्रगट होतं. जे आत असतं ते आवरून धरता येत नाही. बरं अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी, धरिताही परी आवरेना. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. जे आत असतं ते बाहेर प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. एखाद्या झाडाला जमिनीत पाणी सापडलं, आत असलेलं पाणी, तर ते त्याला बाहेर प्रगट होतच, पालवीवरून प्रगट होतं. एखाद्याच्या मनात आपल्याविषयी प्रेम आहे, ते प्रगट होतच. त्याच्या घरी गेल्यानंतर आपलं स्वागत कसं केलं त्यावरून. तसं आत जर प्रेम किंवा सुख वाढू लागलं तर त्याचे परिणाम 3 होतात. कंठी प्रेम दाटे, त्याचा कंठ सद्गतीत होतो. नयनी निरलोटे, डोळ्यातून अश्रुधारा प्रवाहित होतात. आणि हृदय स्वच्छ झाल्यामुळे हृदयी प्रगटे राम रूप. हा बरोबर आता आवाज लागलाय बरं. असाच आवाज पाहिजे पहिल्यापासून. ते थोडं ते केसापुरतही कमी जास्त झालं ना तर ते बिघडतं. मला कळत नाही ताकद किती लावावी, म्हणून वाईट नका वाटून घेऊ. विठ्ठल विठ्ठल एकतर वातावरणाचे जुळाजुळव करायला कठीण आहे. ते सगळी एकदम योग यायला ते कीर्तन करणं काही साधी गोष्ट आहे का?
त्यापेक्षा विद्यार्थी सांभाळलेले बरे. विठ्ठल विठ्ठल हृदयी प्रगटे राम रूप. हृदय स्वच्छ झाल्यामुळे त्यामध्ये परमात्मा अभिव्यक्त होतो. पण हे घडण्याकरता तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. समाधान महाराज याचा एक अर्थ फार गोड आहे बरं. तुका म्हणे साधन, कोणतं साधन घ्यायचं? संतांना साधन आपले संत म्हणणार नाही, कारण संतांना साधन म्हटलं तर परमात्मा साध्य होईल. साधन कनिष्ठ असतं, साध्य श्रेष्ठ असतं. आपल्या संप्रदायात नियम असा आहे, देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. त्यामुळे संतांना साधन तुकोबारा या अभंगात म्हणत नाही. वरच्या चरणातला एक शब्द खाली घ्यायचा. तुका म्हणे संत चरण रज साधन सुलभ गोमटे. संतांचं चरण रज नावाचं साधन सुलभही आहे आणि गोमटे सुद्धा आहे. सोपं आहे आणि फळही चांगलं देतं. पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये, त्याकरता पूर्व पुण्याई असावी लागते. पूर्व पुण्याईशिवाय मनुष्याला जन्मही चांगला मिळत नाही. पूर्व पुण्याईशिवाय त्याला चांगला मार्गही मिळत नाही. पूर्व पुण्याईशिवाय त्याला संगही चांगला मिळत नाही. या सगळ्याकरता पूर्व पुण्य असावं लागतं. अनंत जन्माचे तप एक नाम, किंवा नाथ महाराज म्हणतात अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. ज्ञानोबा म्हणतात बहुता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्माचे आपल्या ज्ञानोबाऱ्यांचं आणखीन एक प्रमाणात आहे की तरीच नाम येईल मुखी श्रीरामाचे जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामा. पूर्व पुण्य तरी होय सानुकूळ या करता पूर्व पुण्य असावं लागतं. परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. आणि मग संतांचा चरणरज लागला तर सगळे परिणाम होतात. भावार्थ रामायणातला एक प्रसंग फार गोड आहे. प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे झाले. आपल्या सर्वांच्या जीवनातला योग चांगला आहे. त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्र अयोध्येच्या पदावर राजे झाले तेव्हा आपण हजर नव्हतो. तो योग आपल्या जीवनात आला नाही. पण कलियुगामध्ये 22 जानेवारी 2024 पौष शुद्ध द्वादशी या दिवशी प्रभू विराजमान झाले तेव्हा आपण हजर आहोत. हे आपली पुण्याई आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताने विचार केला की आपल्यावर अनेक जणांचे उपकार आहे. मोठी माणसं उपकार विसरत नसतात. नाही, गुरुवर्य राऊत बाबा सांगत असतात जे उपकार विसरत नाही तीच माणसं मोठी असतात. भगवंताने विचार केला माझ्यावर उपकार आहे या वानरांचे, आपण यांना पुरस्कार दिला पाहिजे. दौंडी पिटवली. सगळ्यांना पुरस्कार मिळणार आहे. जानकी मातेला असं वाटलं पहिला पुरस्कार माझ्या हनुमंतालाच मिळेल, कारण कार्यच तसं आहे. केले सीता शुद्धी मूळ रामायणा आधी हे हनुमंतरायाचे उपकार आहे. त्यामुळे पहिलं पुरस्कारात नाव हनुमंताचं येईल. दुसऱ्या दिवशी पुरस्कार वितरण समारंभ सुरू झाला. असाच मंडप दिला होता. मग ते भगवान परमात्मा बसले. यादी वाचायला एक व्यक्ती आणि पुरस्कार द्यायला दुसरा व्यक्ती. पहिल्यांदा हनुमंताचं नाव आलंच नाही. पहिलं पान संपलं, दुसरं तिसरं सगळी वही संपली. हनुमंतरायाचं नावच आलं नाही. जानकी मातेनं तक्रार केली प्रभू तुमचं काहीतरी चुकताय म्हणे. काय? जो खरा लाभार्थी आहे त्याचं नावच आलं नाही. बहुतेक तुम्ही सुद्धा सरकारी योजनेप्रमाणेच वागताय वाटतं. म्हणजे काय? जे खरे लाभार्थी आहे त्यांना घरं नाही मिळत.
आणि ज्याला अगोदरच आहे त्याला भरपूर मिळतात. माणसं श्रीमंत होण्याकरता प्रयत्न करतात, पण राशन मिळावं म्हणून दारिद्र्य रेषेच्या खाली जातात. विठ्ठल विठ्ठल. खरं नाहीये. एरवी माणसं मोबाईल घेऊन फिरतात, गाडी 1,00,000-1.5 लाखाची वापरतात, 2-2, 2.5-2.5, 3-3 हजाराचे बुट वापरतात, पण दारिद्र्य रेषेखाली आपलं नाव यावं इतके माणसं खाली जातात. म्हणजे इतका घोटाळा व्यवहारात आहे तर परमार्थात काय करत असतील? दिवे लावत असतील. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या लाभार्थ्याचं नाव नाही, दुसऱ्यालाच तुम्ही पुरस्कार दिला. कोणाला द्यायचा म्हणे? हनुमंतरायाला. प्रभू रामचंद्रांनी उत्तर दिलं, ऐक म्हणे जानकी, हनुमंताचे माझ्यावर एवढे उपकार आहे, एका उपकाराकरता मी एकदा प्राणत्याग केला तरी बरोबरी होणार नाही. आणि माझ्याकडे फक्त 5 प्राण आहे. 5 प्राण दिले तर 5च उपकारातून मी उतराई होईल. माझी अशी अपेक्षा आहे की हनुमंताच्या उपकाराकरता मी कायम असंच दडपून राहावं, उपकाराचं ओझ वागवावं. जानकी मातेनं सांगितलं, तुमच्याकडे काही नाही, मी देऊ का काही तुम्हाला? मी देऊ उपकारासाठी? प्रभूने आज्ञा दिली, काही हरकत नाही म्हणे, जे द्यायचं ते द्या. त्या जानकी मातेचं लग्न झालं होतं. जनक राजाने नवरत्नाचा हार दिला होता. माहेरातून आलेली जी वस्तू असते की नाही, ते माता भगिनीसह सकुणालाच देत नाही, अजिबात देत नाही. पण नवरत्नाचा हार आहे, एक रत्न एका पारड्यात ठेवायचं, दुसऱ्या पारड्यामध्ये पूर्ण पृथ्वी ठेवायची. पृथ्वी त्या रत्नाची बरोबरी करू शकत नाही. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. इतकं अनर्घ्य मौल्यवान रत्न आहे. आणि अशा नवरत्नांचा हार दिला. हनुमंतराय झाडावर बसले होते, त्याला आपलं काय घेणे पुरस्काराचं? ते खाली आले. जानकी मातेने नवरत्नाचा हार दिला. सांगितलं, हनुमंता, हा हार फार मौल्यवान आहे बरं, याची फार किंमत आहे. बरं ठीक आहे, घेतला. पण पुन्हा झाडावर जाऊन बसले. मौल्यवान हार असेल, त्या हाराचा धागा तोडला. त्या हाराचा नवरत्नाचा हार होता. एक एक रत्न काढलं आणि ते रत्न हनुमंताने आपल्या दाताखाली दाबलं. महाराज, तो दात वानराचा होता, सामान्य नाही बरं. त्या कडाकड काही पण फोडू शकतात. रत्न दाडाखाली आलं, काडकन फोडलं. आणि मग त्या रत्नाचे 2 तुकडे झाले. पाहायला सुरुवात केली, आत बाहेर तर काहीच मिळालं नाही. किमती वान आहे पण आत काहीच नाही. दुसरं फोडलं, तिसरं फोडलं. आणि मग जानकी मातेच्या सख्यांनी सांगितलं, जानकी, रत्नाची किंमत नाही त्याला. ज्याला रत्नाची किंमत नाही त्याला तुम्ही रत्न देतात, उपयोग होत नाही बरं. ऐका, ज्याला ज्याची किंमत असेल त्यालाच ते देत चाला. भलतही कुणाला काही देत जाऊ नका. किंमत आहे त्याला देत चाला. विठ्ठल विठ्ठल. ज्याला संत वाङ्मयाची किंमत आहे, ज्याला संत वाङ्मयाचं प्रामाण्य मान्य आहे, त्याला कीर्तनाच्या सेवा देत चला. ज्याला जी किंमत असेल त्याला ते दिलं पाहिजे. रत्नाची किंमत हनुमंतरायाला नाही. 3 रत्न फुकट गेले. खाली बोलवलं, म्हणजे हनुमंता, रत्न का फोडतो? म्हणजे माते तूच सांगितलं, या रत्नामध्ये मूल्य फार मोठं आहे. आमच्या दृष्टिकोनातून ज्याच्यात राम आहे त्यालाच किंमत आहे. मी रत्नात पाहिला, आत राम आहे का? याच्या आत राम नाही ना. मग ज्याच्यात राम नाही त्याच्याचे आम्हाला काही कामच नाही, किंमत नाही. जानकी मातेने विचारलं, रत्नात राम नाही म्हणून तू त्याला फोडतोय, तुझ्यात आहे का राम? असं म्हटल्याबरोबर हनुमंताने सांगितलं, राम बघ म्हणे माता. स्वतः हनुमंतराने आपली छाती विदीर्ण केली आणि सगळं प्रभूचं दर्शन करविलं. हृदयी प्रगटे राम रूप. हे कशामुळे? संतांच्या सहवासामुळे या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. पण याकरता मात्र पुण्य असावं लागतं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. मग राम नाम उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. ज्ञानेश्वर
पर्व विशेष भागवत धर्मी वामन जयंती रामनवमी चुकलं नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र. आपल्या संप्रदायामध्ये 5 पर्व काळाला महत्त्व आहे आणि एक पर्व काळ जवळ आलेला आहे. परवा शिवरात्रीचा पर्व काळ आणि या पर्व काळाचं औचित्य साधून आपण उत्सवामध्ये उत्साहाने हा आनंद लुटत आहात. द्यावे तेवढे धन्यवाद आपल्याला कमी आहे. हे सगळे पंचक्रोशी या कार्यक्रमाकरता मदत करतात. जी मंडळी सहभाग घेतात ते सगळे धन्यवादाकरता पात्र आहे. सुंदर अशा प्रकारे ज्यांचा आपण मृदंग ऐकला परमेश्वर महाराज भोसले ना. मी तुम्हाला एक आठवण सांगतो. मी लहान असताना तुम्ही काजळा गावामध्ये आले होते आणि आमच्या आजोबांचं तुमचं प्रेम मी पाहिलं. बाळाजी आप्पा तात्या कुऱ्हाडे, हां मी त्यांचा नातू आहे. मी त्यांना त्या काळात पाहिलं आहे बरं, त्या काळामध्ये. आणि बहुतेक पैठणला मी असताना सुद्धा तुळशीराम महाराज काकडे यांच्या एका सप्ताहामध्ये तुम्हाला मी पाहिलं आहे. पण खरं सांगू समाधान महाराज काहीच बदल नाही हो. एवढा कालावधी गेला पण जशाच तशी व्यक्ती आहे. चिरंजीव बहुतेक तसेच व्यक्तिमत्व आहे. आणि जुन्या व्यक्तिमत्वाचं हे वैशिष्ट्य आहे. जसा प्रसंग येईल मी फक्त विनंती केली त्यांना की मला शांततेत कीर्तन करायचं आहे. लगेच मोठ्या मनाने मान्य केलं. मी तुमच्या करता अजूनही लहानच आहे. दुसरा मृदंग साथ केला हरिभक्तीप्राण आमचे गुरुबंधू. आपल्या भागाचं भूषण आहे. सुंदर भागवत कथा करतात. अनिरुद्ध महाराज आधुळे. मला नव्हतं माहिती तुम्हाला मृदंग वाजवता येतं म्हणून. खरंच माहिती नव्हतं. चांगली साथ केली. हरिभक्तीप्राण आमचे समाधान महाराज, तुळशीराम महाराज आहे ना, बाबासाहेब महाराज, अशी बरीच मंडळी आहे. माझ्यापेक्षा या अधिकाराने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. आणि या सगळ्यांच्या दर्शनाचा मला योग प्राप्त झाला तो आमच्या आदरणीय गुरुबंधू हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज इघारे यांच्यामुळे. हे आपल्या भागाचं वैभव आहे. मी पंचक्रोशीतल्या सगळ्या मंडळीला विनंती करेल या रत्नाला फक्त जपा. हे जसं भगीरथ राजाने गंगा खाली आणली तसं हे व्यक्तिमत्व संप्रदायातल्या चांगल्या चांगल्या माणसांना इथं आणणार आहे आणि त्यांच्याद्वारे तुम्हाला विचाराचं धन देणार आहे. म्हणून तुमचा आणि त्यांच्या असणारा प्रेमाचा संबंध त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड होऊ देऊ नका. कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की महाराज थोडे तीक्ष्ण बोलतात, पण कीर्तनात काही शिस्त असावी याकरता आम्हाला ते बोलावं लागतं. आमचं तुमच्यासोबत काहीच वैर नाही. माझं तर काही तुमच्या बांधालाही बांध नाही आणि साऊंड सिस्टीमवाल्याशी आपलं काही वैर नाही. बरं तुमची सिस्टीम खूप उत्तम आहे. मला आज सांगत आज कीर्तनात जेवढा आनंद आला तेवढा कधीच नाही आला. पण मग 100% चांगलं असेल तर 5% कशाला 2 करायचं. त्यामुळे मी मध्यंतरी तुम्हाला सांगितलं का पहिल्यासारखं करा. खूप खूप धन्यवाद आहे आपले. आपण शांत मनाने ऐकलं. मलाही प्रश्न पडला होता बरं का बाबा. एक तर आम्हाला वेळेचा धाक असतो, काही तत्व ठरलेले आहे, पण तेवढ्यातही आपण सर्वांनी शांत मनाने ऐकून घेतलं. योग्य असेल ते आमच्या गुरुजनांचा म्हणून स्वीकार करा आणि काही चुकलं असेल तर आईवडिलांच्या अंतकरणाने मोठ्या मनाने क्षमा करा. तुका म्हणे साधन सुलभ मोठे, तुका म्हणे साधन सुलभ मोठे, साधन सुलभ मोठे, तुका म्हणे साधन सुलभ मोठे. अरे उपस्थिते पूर्वा पुण्य परे उपस्थिते पूर्वा पुण्य मगरा
घडो घडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी सुख घडो घडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी